नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं भावाज IAS मध्ये. मी डॉक्टर महेंद्र चाटे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र हा एक महत्त्वाचा विषय आहे सर्वच परीक्षांमध्ये. म्हणजे ग्रुप ए पासून ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी, म्हणजे कुठलीही गव्हर्नमेंट परीक्षा घ्या त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा विषय आहे. कारण तुम्ही एक गव्हर्नमेंट मशिनरीचे पार्ट बनत असता याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला हा विषय परिपूर्णपणे समजणं महत्त्वाचं आहे. आणि परीक्षेची डेप्थ म्हणजे मी आपलं जे इंट्रोडक्शन लेक्चर होतं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा. म्हणजे एक्झामिनेशन कशा पद्धतीने मॅच्युअर झालेली आहे, एक्झाम कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालेली आहे. म्हणजे पॅटर्नच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर तुम्हाला आता डिरेक्टली सेकंड स्केड्यूल म्हणजे दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे असं डायरेक्टली विचारलं जाणार नाही. तिथं डायरेक्टली विचारलं जाऊ शकते की खालीलपैकी कुठले पद जे आहेत, म्हणजे राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, गव्हर्नर असेल, यापैकी कुठलं पद दुसऱ्या अनुसूचीमध्ये यांची सॅलरी अलाउन्सेस याच्याबद्दल दिलेलं नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा म्हणजे 9th स्केड्यूल बद्दल जर प्रश्न विचारायचा असेल त्यांना, म्हणजे 31B आणि 39B अँड सी ह्याचं डायरेक्ट रिलेशन काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा म्हणजे उपराष्ट्रपतीची निवडणूक त्यासाठी जॉईंट सिटिंग म्हणजे संयुक्त बैठक जी लोकसभा आणि राज्यसभेची बैठक बोलवली जाते, आधी बोलवली जायची म्हणजे त्या पद्धतीने त्याची निवडणूक व्हायची, पण तसं त्याच्याबद्दल प्रश्न विचारतात. म्हणजे काय तर डिटेलिंग आलेले आहे. म्हणजे सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलं जात नाही. म्हणजे तुम्ही कुठलाही टॉपिक घेतला, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जरी बघितलं, म्हणजे त्याच्यामध्ये राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये डिटेलिंग आलेली आहे. त्याच्यामध्ये बारकाव्याने प्रश्न विचारले जातात. बरं, आता हा विषय जो आहे तो भारतीय राज्यघटना आणि राजकारण असं म्हटलं जातं याला. भारतीय राज्यघटना हे काय असते हे सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया. राज्यघटना म्हणजे काय? बघा, राज्यघटना हा कुठल्याही देशाचा एक सर्वोच्च कायदा असतो. सर्वोच्च कायदा किंवा मूलभूत कायदा, ज्याला आपण सुप्रीम लॉ ऑफ द लँड किंवा फंडामेंटल लॉ, बेसिक लॉ ऑफ द लँड असं म्हणतो. सर्वोच्च कायद्याचा अर्थ काय होतो? म्हणजे देशामध्ये इतरही कायदे बनत असतात बघा. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं, IPC, CRPC असेल किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल. आता त्यांचं नाव बदललेलं आहे बघा. म्हणजे भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय दंड संहिता असेल, भारतीय साक्ष अधिनियम असेल, हे सुद्धा कायदेच आहेत. हे काय आहे तर संहिता केलेली आहे, कोडिफिकेशन केलेलं आहे. सिव्हिल लॉ असतील, क्रिमिनल लॉ असेल, किंवा त्याची प्रोसिजर कशी चालवायची हे कायदे बनवलेले आहेत. किंवा विशेष कायदे पण बनवले जातात बघा, स्पेशल ऍक्ट्स. आता स्पेशल ऍक्टचं एक्झाम्पल कशा पद्धतीचं बघता येईल, म्हणजे राईट टू एज्युकेशन आहे किंवा राईट टू इन्फॉर्मेशन आहे, अशा पद्धतीचे कायदे बनवले जातात. किंवा ॲट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट असेल किंवा प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल लिबर्टीज ऍक्ट असेल, असेही कायदे बनवले जातात. म्हणजे असे स्पेशल कायदे सुद्धा असतात. म्हणजे काय तर राज्यघटना हा सर्वोच्च कायदा आहे आणि त्या चौकटीत राहून, त्याच्या अखत्यारीत राहून बाकीचे कायदे बनत असतात. म्हणजे सलमान खान रेडी पिक्चर मध्ये म्हणतो बघा समोरच्या विलनला, अगर तू शेर है तो ये गेंडा है, अगर तू गेंडा है तो ये डायनासोर है. तसं राज्यघटना हा एक सर्वोच्च कायदा असतो, त्याच्या अंतर्गत बाकीचे कायदे बनत असतात. ते राज्यघटनेला विसंगत किंवा राज्यघटनेला छेद देणारा एखादा कायदा बनत असेल तर तो हाणून पाडण्याचं काम, जबाबदारी ही सुप्रीम कोर्टकडे दिलेली असते. मग अशा पद्धतीने आपण बघितलात. बरं, आपण आता बघितलं की हा राज्यघटना म्हणजे सर्वोच्च कायदा असतो. पण आता समजून घ्यावं लागेल आपल्याला की राज्यघटनेचं कार्य काय असतं. म्हणजे आपण अर्थ आणि कार्य समजून घेऊया राज्यघटनेचं. आपला हे जे लेक्चर आहे त्याचा मूळ उद्देश हा आहे की संपूर्ण विषय जो आहे तो आपला 1 तासामध्ये एका दृष्टिक्षेपात कव्हर करायचा आहे. तुम्हाला हा लेक्चर आवडला, याचा फायदा होत असेल तर नक्कीच आपण याचं मॅरेथॉन सिरीज घेणार आहोत 4 तासाची. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा आपला कसा होईल कमीत कमी वेळेमध्ये, हा उद्देश समोर ठेवून हे लेक्चर आपण कंडक्ट करत आहोत. तर आता बघूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण राज्यघटना सर्वोच्च कायदा, त्याचा अर्थ समजून घेणार आहोत आपण आता. तर अर्थ आणि त्याचं कार्य समजून घेताना आपल्याला समजून घ्यावं लागेल राज्यघटना नेमकी गोष्ट असते काय. तर राज्यघटना बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटना एक सामाजिक करार असतो. म्हणजे राज्यघटना त्या लोकांनी एकत्र येऊन करार केलेला असतो. आपण कुठल्या पद्धतीने आयुष्य जगायला पाहिजे त्याच्यामध्ये आपली कमिटमेंट असते, त्या देशाची, त्या देशाच्या लोकांची कमिटमेंट असते. म्हणजे राज्यघटना एक सामाजिक कराराचं एक माध्यम मानलं जातं की जेणेकरून जे फ्रीडम्स आहेत
लिबर्टीज आहेत, म्हणजे ज्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो, म्हणजे रुस्सो असेल, वोल्टायर असेल, यांनी ह्या गोष्टी आणलेल्या आहेत बघा. मॉडर्न डेमोक्रेसी जी फिनॉमिना आहे, डेमोक्रेसीची डेफिनेशन काय असते? बाय द पीपल, फॉर द पीपल अँड टू द पीपल. मग तसंच संविधानाच्या बाबतीत सुद्धा सर्वांनी मिळून येऊन हा संविधान बनवलेला आहे, राज्यघटना बनवली आहे. सर्वांनी येऊन एकत्र येऊन राज्यघटना बनवली म्हणून आपण म्हणत असतो की वी द पीपल. मग त्यांनी डायरेक्टली बनवली का? नाही, तर इनडिरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह पाठवलेले होते आपण. आणि इनडिरेक्टली कसं? प्रोव्हिन्शियल. आपण ते मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, संविधान निर्मिती, राज्यघटना निर्मिती या टॉपिकमध्ये बघूच. परंतु हे इनडिरेक्ट इलेक्शननी पाठवले होते, अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे हे प्रतिनिधी पाठवलेले होते राज्यघटना बनवण्यासाठी. आणि मूळ जो उद्देश आहे राज्यघटनेचा, तो उद्देश समजून घ्या आपण. मूळ उद्देश जो आहे, जसं मी म्हटलं की अल्टिमेटली डेमोक्रेसीमध्ये लोक हे महत्वाचे असतात, पीपल. मग त्याच्यासाठी पीपलसाठी, लोकांसाठी काय दिलेलं असतं राज्यघटनेने? राईट्स दिलेले असतात, ज्याला आपण अधिकार म्हणतो. आता हे अधिकार, राईट्सची गरज काय आहे? तर बघा, जसं सांगितलं की एक जस्टिस बेस्ड सोसायटी निर्माण झाली पाहिजे, न्याय आधारित समाज निर्माण झाला पाहिजे, ज्याच्यामध्ये सर्वांना समान संधी भेटल्या पाहिजे. त्यासोबतच त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सुद्धा काही अधिकारांची आवश्यकता असते. ही गरज आपल्या राज्यघटनेने लक्षात घेतलेली आहे. सर्वांगीण विकास म्हणजे बघा, शारीरिक विकास असेल, मानसिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, धार्मिक विकास असेल, सांस्कृतिक विकास असेल, या सर्व बाजूंनी जो मानवाचा विकास आहे, भारतीय नागरिकाचा विकास आहे, त्या गोष्टीचा विचार आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला दिसतो बघा. म्हणजे अधिकार देण्याचं काम आपली राज्यघटना करते. म्हणजे तुम्हाला हे जर समजलं नसेल, अधिकार देण्याचं काम राज्यघटना करते किंवा संविधान नेमकं काय करतं, तर जस्ट इमॅजिन करा, आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत किंवा राज्यघटनेने जे अधिकार नमूद केलेले आहेत, त्याला जर आपण बाजूला केलं आणि मग इमॅजिन केलं. तुम्हाला जर होत नसेल इमॅजिन, तर मी तुम्हाला इमॅजिन करून सांगतो. समजा तुम्ही एका सकाळी भल्या पहाटे झोपेतून उठता, तुम्ही एक 5-6 वर्षाचे बालक आहात आणि उठल्यानंतर तुम्ही आजूबाजूला पाहता, तिथं तुमचे सिबलिंग्स, तुमच्या आजूबाजूला बहीण भावंड तुमचे खेळत असतात, ते पण तुमच्याच वयात असतात. आणि तुम्ही आणखी थोडे दूर नजर गेली, निरभ्र आकाश असतं आणि आजूबाजूला शेत असतं. तर शेतामध्ये तुम्हाला दिसतं, एका जमीनदाराच्या शेतामध्ये तुमचे आई वडील तिथं काम करत आहेत, बॉन्डेड लेबरर्स, म्हणजे बंधुआ मजदूर ज्याला म्हणतो आपण. म्हणजे तिथून बाहेर पडायला पर्याय नाही. तर म्हणजे तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला रिअलाइज होतं की आपण बॉन्डेड लेबरर, म्हणजे बेगारी जे असते, की दिलेल्या मोबदल्यावरती काम करायचं, अशा पद्धतीने आपली फॅमिली आहे, तुम्हाला रिअलाइज होतं. मग तुम्ही विचार केला की मग तुम्हाला कुठेच न्यायाची संधी नाही, किंवा तुम्ही त्या शेतामध्ये तुमचे आई वडील जे आहेत ते 15 तास 16 तास काम करतायत आणि मग ते कामाचे तास पण नियमित नाही आहेत, किंवा त्या बदल्यात जो मोबदला मिळायला पाहिजे तो पण मोबदला मिळत नाही, किंवा ते काम सोडता पण येत नाही तुम्हाला. म्हणजे काय? तुम्हाला तिथं वेठीस धरलेला आहे. मग तुम्ही कोर्टमध्ये गेला किंवा पोलीसकडे गेला, तर पोलीस तुम्हाला न्याय देत नाहीये कुठेच. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य नाहीये तुमचा विकास करण्यासाठी, तुमचं शिक्षण असणं महत्वाचं असेल तिथं, ते सुद्धा अधिकार नाहीये तुम्हाला तिथं. मग हे अधिकार जे आहेत, किंवा तुम्हाला कोणी तुमची विक्री केली जाते, तुमची खरेदी केली जाते, माणूस असून सुद्धा वस्तूसारखी, किंवा तुम्हाला तुमचा धर्म असेल, तुमची भाषा असेल, तुमची संस्कृती असेल, ते जतन करण्याचा, जपण्याचा हा अधिकार नसेल, तर मग त्या जगण्याला काही अर्थच राहणार नाही. मग ह्या सर्व गोष्टी भारतीय संविधानाने दिल्या आहेत. म्हणजे आपण जेव्हा अधिकार बघतो, अधिकारांमध्ये बघा, राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार. त्याच्यामध्ये पुन्हा 2-3 गोष्टी आपण पाहत असतो, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अँड रूल ऑफ लॉ. म्हणजे काय? कायद्यासमोर समानता, कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्याचे राज्य, ह्या गोष्टी पाहत असतो. म्हणजे इक्वॅलिटीमध्ये बाकीच्याही म्हणजे आर्टिकल्स पाहत असतो आपण, जे प्रोव्हिजन्स आहेत, तरतुदी आहेत, कलम आहेत, ते पाहत असतो. ते एक समानतेचा अधिकार दिला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या टाईपचं जे कॅटेगरी ऑफ फंडामेंटल राईट आहे, ते फ्रीडम्स दिले आहेत बघा. म्हणजे काय? स्वातंत्र्य. आता कुठल्या पद्धतीचे स्वातंत्र्य दिलेले आहेत? सर्वात महत्त्वाचे सिव्हिल लिबर्टीज असतात, म्हणजे तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य असेल, फिरणं, संचाराचं स्वातंत्र्य असेल, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य असेल, एखाद्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करण्याचं किंवा एखादा व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. हे अधिकार म्हणून दिले आहेत. नो डाऊट त्याच्यावरती काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत, तेही पाहणार आहोत आपण. पण हे स्वातंत्र्य देण्याचं काम राज्यघटना करत असते आणि हे स्वातंत्र्य कुठेतरी सर्वांगीण विकासासाठी कारणीभूत असतात. बरं, हे राईट टू फ्रीडम झालं, स्वातंत्र्य जे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला अटक करण्यापासून संरक्षण दिलेलं आहे, किंवा तुम्हाला राईट टू लाईफ, उगीच येऊन तुम्हाला कोणी मारून टाकू शकत नाही, म्हणजे मारल्यानंतर त्याचे काही रिपरकशन्स असतील, म्हणजे हे राज्यघटनेने नमूद केलं आहे. म्हणजे राईट टू लाईफ, यू कॅनॉट डिप्राइव्ह द पर्सन विदाउट प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ.
म्हणजे कायद्याद्वारे स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय एखाद्या व्यक्तीचा जीव हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाच नाहीये, हे आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. मग त्याच्यासोबतच स्वातंत्र्यामध्ये आणखी म्हणजे बाल कामगार असतात किंवा माणसांची खरेदी विक्री केली जाते, याच्यापासून सुद्धा संरक्षण दिलेलं आहे. त्याच्या पुढचं जे रिलिजियस फ्रीडम म्हणजे धर्म स्वातंत्र्याची गोष्ट बोललं, की त्याच्या पुढचं स्वातंत्र्य आहे ते सांस्कृतिक स्वातंत्र्य, कल्चरल अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन करण्यास सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे. ह्या गोष्टी आपण पाहत असतो. हे झाले फ्रीडम. त्यासोबतच राज्यघटना अजून काय करते, तर राज्यघटना जे गव्हर्नमेंट आहे, जे स्टेट आहे म्हणजे देश जो आहे, त्या देशाचं रिप्रेझेंटेटिव्ह, मग त्याचे विंग्स तयार केलेत बघा. कार्यकारी मंडळ असेल, न्याय मंडळ असेल, वैधानिक मंडळ असेल, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जे आहे त्याला दिशादर्शन करण्याचं काम ही राज्यघटना करत असते. म्हणजे DPSP नाव ऐकलं असेल बघा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, ज्याला आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणतो, ते सुद्धा काही नमूद केलेले आहेत राज्यघटनेने राज्यकर्त्यांसमोर, की कशा पद्धतीने यांनी राज्यकारभार केला पाहिजे किंवा लोकांच्या कल्याणासाठी कुठल्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत, हे त्याच्यामध्ये नमूद केलं आहे. म्हणजे DPSP मला नेहमी बकेट लिस्ट सारखं वाटतं बघा. बकेट लिस्ट काय असते आपल्या आयुष्यामध्ये, की आपल्याकडे जेव्हा रिसोर्सेस येतील, आपण जेव्हा मोठे बनू, त्यावेळेस आपल्या काही इच्छा असतात त्या पूर्ण करण्याची आपण एक लिस्ट तयार करत असतो, की माझी ही बकेट लिस्ट आहे असं म्हणतो. तसं DPSP म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जे आहेत, तसं काही तत्व नेमून दिली, की ज्यावेळेस तुमच्याकडे रिसोर्सेस येतील, संसाधने येतील, त्यावेळेला तुम्ही हे इम्प्लिमेंट करू शकता, नागरिकांचं अधिकाधिक कल्याण करू शकता, अशा पद्धतीचं मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. ते कशी काय ते आपण डिटेलमध्ये पाहूत. मग त्याचं क्लासिफिकेशन आहे. समाजवादी मार्गदर्शक तत्वे असतील, गांधीयन मार्गदर्शक तत्वे असतील किंवा त्याच्यासोबतच बुद्धिवादी मार्गदर्शक तत्वे असतील. मग त्याच्यात जेव्हा संविधान निर्माण झालं तेव्हा कोणकोणती मार्गदर्शक तत्वे होते, त्याच्यामध्ये आणखी कुठल्या ऍड केलेल्या आहेत, 42वी घटना दुरुस्तीने काय ऍड केलेल्या आहेत, ह्या गोष्टी आपण पाहत असतो. मग नागरिकांसाठी अधिकार देण्याचं काम संविधान करत असतं. त्याच्यासोबतच सरकारसाठी दिशादर्शन करण्याचं काम संविधान करत असतं. त्याच्या पुढे हे जे नागरिकांना अधिकार दिलेले आहेत किंवा हे दिशादर्शन करून ही जी प्रक्रिया अवलंबवायची आहे, त्याच्यासाठी एक यंत्रणा निर्माण करण्याचं सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे शासन व्यवस्था निर्माण करण्याचं काम आपली राज्यघटना करत असते. मग शासन व्यवस्था कशा पद्धतीची निर्माण केलेली आहे आपल्या संविधानाने बघा. एक 5-6 पातळ्यावरती शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न, म्हणजे त्या विभागाच्या त्या क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन, त्या क्षेत्राचा इतिहास लक्षात घेऊन, त्यासोबतच तिथे राहणारे जे लोक आहेत त्यांचं काही म्हणजे बॅकवर्डनेस असेल किंवा प्रिमिटिव्ह लोक असतील, म्हणजेच तिथं राहणाऱ्या लोकांचा काही बॅकवर्डनेस असेल किंवा प्रिमिटिव्ह पीपल ज्याला म्हणतो आपण, ट्रायबल पीपल, जे आधीपासून समाजाच्या मुख्य धारेपासून विलुप्त राहिलेले आहेत, अशा लोकांसाठी मग ज्या गरजा आहेत त्या लक्षात घेतलेल्या आहेत संविधानाने. बघा, जी राजकीय व्यवस्था यंत्रणा निर्माण केलेली आहे ती केंद्रीय पातळीवरती एक निर्माण केलेली आहे. बघा, केंद्रीय पातळीवरती काय काय निर्माण केलेलं आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे म्हणजेच पार्लिमेंट आहे, किंवा जेव्हा एक्झिक्युटिव्ह ज्यावेळेस म्हणतो सेंट्रल एक्झिक्युटिव्ह, त्याच्यामध्ये प्रेसिडेंट सुद्धा इन्क्लूड होतात वगैरे. तर ह्या गोष्टी आपण पाहत असतो. केंद्रीय पातळीवरती झालं, त्याच्यानंतर राज्य पातळीवरती यंत्रणा निर्माण केलेली आहे. आता राज्य पातळीवरती कसं विधानसभा निर्माण केलेली आहे. त्यासोबतच काही राज्यांमध्ये म्हणजे आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल किंवा कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल आणि किंवा बिहार असेल, या राज्यांमध्ये विधानसभेसोबतच विधान परिषद हे सुद्धा निर्माण केलेलं आहे. म्हणजे राज्य पातळीवर सुद्धा एक राजकीय यंत्रणा निर्माण केली आहे. त्यासोबतच युनियन टेरिटरीज, युटीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश. म्हणजे बघा, या प्रदेशांचा इतिहास थोडासा वेगळा राहिलेला आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये 1863ला त्यांना स्केड्युल्ड एरिया, अनुसूचित क्षेत्र असं नमूद करण्यात आलं होतं त्यांना. तेच पुढं हाय कमिशनर एरिया झाले, त्यालाच पुढं युनियन टेरिटरीज असं नाव दिलं गेलं. युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश. त्याच्यामधल्याही काही केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण राज्याचा दर्जा दिला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर बघा, मिझोरम असेल किंवा अरुणाचल प्रदेश असेल, त्रिपुरा असेल, या युनियन टेरिटरीजला राज्याचा दर्जा निर्माण दिलेला आहे. त्याच्यामध्ये गोव्याचं पण उदाहरण घेता येईल आपल्याला. मग ही यंत्रणा निर्माण केलेली आहे. मग आता सध्या युनियन टेरिटरीज किती आहेत, तर 8 आहेत. म्हणजे दादरा नगर हवेली आणि दीव दमण यांचं एकत्रीकरण करण्यात आलं आहे मर्जर 2018 मध्ये. तर मग ते बाकीच्या मग ज्या युनियन टेरिटरीज आहेत म्हणजे केंद्रशासित प्रदेश, तिथली जी शासन व्यवस्था आहे सगळीकडे समान आहे का, नाही. मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली दिलेली आहे, म्हणजेच विधानमंडळ दिलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर दिल्लीमध्ये असेल किंवा पुदुचेरीमध्ये असेल तर तिथं विधानमंडळ दिलेलं आहे. विधानसभा आहे, तिथं काही मुख्यमंत्री असतो आणि त्याला सहाय्य करणारं मंत्रिमंडळ असतं.
अशा पद्धतीची सूट दिली आहे की काही ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नर थ्रू गव्हर्न केलं जातं, म्हणजे दिल्लीला लेफ्टनंट गव्हर्नर आहे किंवा जम्मू काश्मीरला लेफ्टनंट गव्हर्नर आहे. तर अशा पद्धतीनं मग हे व्यवस्थित डिटेलमध्ये आपला अभ्यास करायचा असतो. युनियन टेरिटरीज कशा फॉर्म झाल्या, कोणकोणत्या फॉर्म झाल्या, त्यासाठी घटना दुरुस्ती कुठली केलेली होती का, कारण दुसऱ्या देशाकडनं प्रदेश घ्यायचा झाला तर घटना दुरुस्ती करावी लागते. बेरुबारी युनियनमध्ये सांगितलेलं आहे बघा. तसंच मग दादरा नगर हवेली असेल किंवा दमन दीव असेल किंवा गोवा असेल, हे आपण पोर्तुगीजांकडनं घेतलं. त्यामुळे 10वी घटना दुरुस्ती असेल, 12वी घटना दुरुस्ती असेल, ह्या घटना दुरुस्ती याच्या संदर्भात आहे. तसंच बाकीचे काही क्षेत्र म्हणजे पॉंडिचेरी आपण फ्रेंच लोकांकडनं घेतलं, त्याच्यासाठी सुद्धा काही अमेंडमेंट घटना दुरुस्ती केलेली आहे. मग ही शासन व्यवस्था पाहतो. आणखी कुठली पातळी आहे शासन व्यवस्थेची, तर पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स. पंचायत राज संस्था ज्या आहेत, म्हणजे याचा इतिहास भारताच्या प्राचीन काळापासून राहिलेला आहे की एक शासन व्यवस्था म्हणून ग्रामीण स्तरावरती सुद्धा किंवा जिल्हा स्तरावरती हे काम करत राहिले आहेत हे इन्स्टिट्यूशन. मग त्यांनाच भारतीय राज्यघटनेमध्ये पुढे जाऊन, म्हणजे सुरुवातीला मुख्य राज्यघटनेमध्ये संविधानिक दर्जा दिलेला नव्हता, त्याच्यामध्ये नमूद केलेलं नव्हतं. परंतु 73 आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे, 73rd अँड 74th अमेंडमेंट, तर यांनी मग हे घटनात्मक दर्जा देण्याचं काम केलेलं आहे. बघा, आता डायरेक्टली एक 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तुम्हाला प्रश्न विचारला जायचा की 73वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे, 74वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे, किंवा 11वं शेड्यूल कशाशी संबंधित आहे, 12वं शेड्यूल कशाशी संबंधित आहे. पण आता तसे प्रश्न विचारले जातात ना, आता डिटेलमध्ये चालले आहेत. म्हणजे प्रश्नाचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, म्हणजे खालीलपैकी कुठल्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. किंवा पंचायत राजमध्येच आणखी खालीलपैकी कुठले कंपल्सरी अनिवार्य असे कुठल्या तरतुदी होत्या 73व्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार, किंवा ऑप्शनल वैकल्पिक अशा तरतुदी कुठल्या होत्या, याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय डिटेलिंग आलेली आहे. आपण जो 4 तासाचं मॅरेथॉन लेक्चर घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. बरं, त्याच्यानंतर आणखी कुठलं लेअर आहे गव्हर्नमेंटचं, सरकारी यंत्रणेचं, तर ते आहे बघा SC ST एरियाज, म्हणजे शेड्युल्ड एरियाज किंवा ट्रायबल एरियाज. त्याच्यामध्ये पुन्हा विभाजन केलं आहे 2 गटामध्ये बघा, 5th शेड्युल्ड एरिया आणि 6th शेड्युल्ड एरिया, म्हणजे 5वी अनुसूची क्षेत्र आणि 6वी अनुसूची क्षेत्र. आता 5वी अनुसूची क्षेत्रामध्ये राज्य जर बघायचे झाले तर 10 राज्य आहेत. आता कोणकोणते 10 राज्य आहेत ते कसे लक्षात ठेवायचे, त्याच्यासाठी कुठली ट्रिक ठेवायची डोक्यामध्ये हे पण सांगेल मी तुम्हाला. आणि 5th शेड्यूल, त्याच्यानंतर 6th शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये 4 राज्य आहेत बघा टोटल. नॉर्थ ईस्ट मधले जे 4 राज्य आहेत ते 4 राज्य आहेत, हे लक्षात घ्यायचे. त्याच्यासोबतच 370 मध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेला होता, त्याला इनऑपरेटिव्ह केलेला आहे. आता तो विशेष दर्जा काढून घेण्यात आलेला आहे किंवा इनऑपरेट करण्यात आलेला आहे त्याला. त्याच्या व्यतिरिक्त 371 जे कलम आहे त्याच्यामध्ये बघा, नागालँड असेल किंवा गुजरात असेल, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश असेल, मणिपूर असेल, तेलंगणा असेल, या राज्यांसाठी किंवा त्याच्या व्यतिरिक्तही बघा बाकीचं सांगायचं झालं तर सिक्कीम असेल, त्याच्यानंतर मिझोराम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, गोवा असेल, यांना विशेष दर्जा दिलेला आहे. मग हे कसं लक्षात ठेवायचं काय हे आपण पूर्णपणे पाहणार आहोत. म्हणजे ह्याच्या सुद्धा ट्रिक्स तुम्हाला सांगेल मी कसं लक्षात ठेवायच्या त्या गोष्टी. बरं, तर हे SC ST एरिया झालं. त्याच्या व्यतिरिक्तही आणखी एक लेअर निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आपल्या संविधानामध्ये, ते म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीज. कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे ज्याला आपण सहकारी संस्था असं म्हणतो बघा. आता सहकाराने म्हणजे महाराष्ट्रामध्ये सहकाराची भूमी म्हणतात महाराष्ट्राला, स्पेशली पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा बाकीच्याही क्षेत्रामध्ये सहकाराचं खूप मोठं कार्य आहे महाराष्ट्रामध्ये किंवा बाकीच्याही राज्यांमध्ये. तर कोऑपरेटिव्ह सोसायटीज जे सहकारी संस्था आहेत त्यांना सुद्धा संस्थानिक दर्जा देण्यात आलेला आहे, जेणेकरून त्यांच्या जी रेग्युलेशन असेल त्याला व्यवस्थित रेग्युलेट केलं जाईल किंवा त्यांच्या व्यवस्थित निवडणुका होतील आणि व्यवस्थित त्यांना 1 वोट 1 मेंबर अशा पद्धतीने त्यांची निवडणूक किंवा बाकीचे कार्य केले जातील, अशा पद्धतीची यंत्रणा निर्माण केलेली आहे. आपण हे पाहत असतो. बरं, आता हे एकदम व्यवस्थित पाहिलं आपण. याच्या व्यतिरिक्त आणखी संविधान काय करत असतं, तर संविधान बघा या व्यतिरिक्त संविधान पुढे अजून काय करत असतं, तर काही प्रोसिजर देत असतं बघा. म्हणजे संविधानामध्ये काही प्रक्रिया दिलेल्या आहेत, त्या प्रक्रिया फॉलो कराव्या लागतात कुठली म्हणजे राजकीय व्यवहार करताना. म्हणजे तुम्हाला
₹1 सुद्धा सरकारी तिजोरीमधून काढायचं म्हटलं तर त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहे. अप्रोप्रिएशन बिल असेल, फायनान्स बिल असेल, तो कसं सँक्शन होणार किंवा त्याच्या आधी बजेट कसं तयार करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. म्हणजे पॉलिटीमध्ये सुद्धा हा विषय आहे बजेट. आपण त्याच्यामध्ये बरंच काही पाहतो. म्हणजे बजेटशी रिलेटेड मोशन असतील किंवा बजेटशी रिलेटेड डिस्कशन कसं होतं किंवा प्रक्रिया कशी असते बजेट पास करण्याची, ते पूर्ण आपण पाहत असतो. मग ही प्रोसिजर दिलेल्या आहेत किंवा त्या व्यतिरिक्त जे रिलेशन्स असतील, म्हणजे जे घटक आहेत, आपली संघराज्य व्यवस्था जी आहे भारताची, संघराज्य व्यवस्थामध्ये घटक कुठले आहेत? वेगवेगळे राज्य आहेत, युनियन टेरिटरीज आहेत किंवा त्या व्यतिरिक्त केंद्र आहे. तर त्यांच्यामध्ये परस्पर संबंध कशा पद्धतीचे असतील किंवा कुठल्या रूल्सनी गव्हर्न केलेले असतील, ही गोष्ट दिलेली आहे. म्हणजे आपलं जे संविधान आहे ते संघराज्यीय आहे, परंतु युनिटरी टेंडन्सी आहे याच्यामध्ये. कुठेतरी इमर्जन्सीच्या टाइममध्ये पूर्ण जी शक्ती आहे ती केंद्राकडे एकवटली जाते. मग ही गोष्ट आपल्याला पाहायची असते. त्याच्यासोबतच सर्वात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल बघा, तर इन्स्टिट्यूशन्स निर्माण करण्याचं काम हे आपलं संविधान करत असतं. इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय बघा, तर संस्था. आता ह्या संविधानिक संस्था असतील किंवा वैधानिक संस्था असतील, ह्या संस्था ज्या आहेत, संस्था हे संविधानाला त्यासोबतच जी लोकशाही आहे त्याला मजबूत करण्याचं काम हे संस्था करत असतात. त्यांनी या कॉन्स्टिट्यूशनल जी ड्युटी दिलेली आहे, संविधानिक जो त्यांना नेमून दिलेला कार्यक्षेत्र आहे, त्या कार्यक्षेत्रामध्ये राहून काम करणे आवश्यक असतं. त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकारच्या संस्था बघतो बघा, एक तर कॉन्स्टिट्यूशनल आणि दुसरं नॉन कॉन्स्टिट्यूशनल. म्हणजे संविधानिक संस्था, त्याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या संस्था बघतो, तर याच्यामध्ये बघा इलेक्शन कमिशन असेल किंवा UPSC असेल किंवा स्टेट PSC असेल किंवा फायनान्स कमिशन, ज्याला वित्त आयोग म्हणतो, ते असेल. तर या सर्व संस्था पाहत असतो. त्याच्या व्यतिरिक्त आणखी संविधानिक संस्थांमध्ये कुठल्या संस्था येतात, तर त्याच्यामध्ये बघा हे GST काउन्सिल असेल, ज्याला आता 279 कलम असेल किंवा 269 कलम असेल, या संदर्भात 69A 79A हे कलम असतील, त्या संदर्भात GST काउन्सिल निर्माण केलेली आहे. म्हणजे युनिफाईड मार्केट निर्माण करण्याचं जे स्वप्न होतं भारताचं, ते कुठेतरी GSTच्या स्वरूपात साकार झालेलं आहे. मग त्याच्यासाठी मग संघराज्य जी चौकट निर्माण करून दिली आहे आपल्या संविधानाने, त्याला कुठेही धक्का न पोहोचू नये म्हणून GST काउन्सिल, जिथे की राज्यांनाही तेवढा सेईंग असेल डिसिजन मेकिंगमध्ये, तेवढं पार्टिसिपेशन असेल, तेवढं एन्श्योर केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले इन्स्टिट्यूशन असतात, तर बघा नॅशनल कमिशन फॉर SC असेल किंवा नॅशनल कमिशन फॉर ST असेल किंवा नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस असेल, हे आहेत. किंवा त्याच्या व्यतिरिक्त CAG म्हणजे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, महालेखा परीक्षक ज्याला आपण म्हणतो, ते आहे. किंवा ॲडव्होकेट जनरल असेल, अटर्नी जनरल असेल, तर हे आपल्या याच्या केंद्राच्या बाबतीमध्ये सॉलिसिटर जनरल असतो आणि ॲडिशनल सॉलिसिटर जनरल असतात, आणि राज्याच्या बाबतीमध्ये ॲडव्होकेट जनरल आणि अटर्नी जनरल असतात. तर हे असे संविधानिक यंत्रणा, संविधानिक संस्था निर्माण केलेल्या आहेत. त्यांना विशेष कार्य नेमून दिले आहेत किंवा त्यांची इम्पार्शियालिटी, इंडिपेंडन्स मेंटेन करण्यासाठी त्यांची नियुक्ती असेल, कशा पद्धतीने केली जाते. मग त्याच्यामध्ये इम्पार्शियालिटी मेंटेन करण्यासाठी, नियुक्ती करण्यासाठी सिलेक्शन कमिटी असते का, मग सर्च पॅनल कुठलं असतं, ह्या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा विचारल्यात. म्हणजे प्रश्न जर बघायचं झालं राज्यशास्त्रामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत, तर बघा म्हणजे राज्यघटनेवर तर प्रश्न विचारतातच राजकारणावर. म्हणजे त्याच्यामध्ये राज्यघटनेची निर्मितीपासून त्याच्यानंतर राज्यघटनेची जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत किंवा त्याच्यामध्ये जे दिलेल्या गोष्टी आहेत, कुठल्या नागरिकत्व असेल किंवा राजकीय क्षेत्र कुठलं असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्वे असतील, मूलभूत कर्तव्य असतील, हा एक महत्त्वाचा म्हणजे एक चंक आहे. त्याच्या व्यतिरिक्त मग 2 नंबरला चंक जर बघायचं झालं, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटवरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे फंक्शनरीज आहेत. म्हणजे प्रेसिडेंट असेल, व्हाईस प्रेसिडेंट असेल, प्राईम मिनिस्टर असेल, त्यांचं रिलेशन कशा पद्धतीचं गव्हर्न केलं जातं किंवा पार्लमेंटमध्ये फंक्शनिंग, पार्लमेंटचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं कंपोजिशन कसं आहे, त्याचं इलेक्शन कसं घेतलं जातं, मेंबर ऑफ पार्लमेंटचं क्वालिफिकेशन काय असेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे 4 तासाच्या व्हिडिओमध्ये. तर याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच मी जे तुम्हाला संविधानिक संस्था म्हटलं, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्या व्यतिरिक्त काही वैधानिक संस्था सुद्धा निर्माण केलेल्या आहेत बघा. म्हणजे काय, त्यांच्या संविधानामध्ये त्यांना नमूद केलेलं नाहीये, परंतु एक सशक्त आणि प्रबळ लोकशाहीच्या फंक्शनिंगसाठी ह्या संस्था महत्त्वाच्या असतात. मग त्याच्यामध्ये कुठल्या संस्था आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये CBI आहे बघा, त्यानंतर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असेल, त्यानंतर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन असेल, म्हणजे केंद्रीय माहिती आयोग असेल किंवा राज्य माहिती आयोग असेल. त्याच्या व्यतिरिक्त पुढचे बाकीचे जे आहेत, म्हणजे NDMA आहे, म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी ही ऑथॉरिटी तयार केलेली आहे. किंवा त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे कुठले इन्स्टिट्यूशन असेल, तर ते सगळं म्हणजे
वुमन राईट कमिशन असेल, चाइल्ड राईट कमिशन असेल, त्याच्यानंतर मायनॉरिटी कमिशन असेल, त्याच्या व्यतिरिक्त अजून बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल किंवा लॉ कमिशन असेल, या सर्वांवरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले आहेत. त्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या केसेस स्टडी करत असतो बघा राज्यशास्त्रामध्ये. आपण एक टोटल जर केसेस काउंट केल्या आपण तर 50 केसेस आपण अराउंड स्टडी करत असतो. तर त्या केसेसवर सुद्धा एखाद दुसरा प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे बघा आता बेसिक स्ट्रक्चर जो घटनेचा मूळ गाभा आहे, जो आत्मा आहे, तो कुठल्या केसमध्ये दिला, केशवानंद भारती केसमध्ये दिला, याच्यावर आता प्रश्न डायरेक्टली असा न विचारता मग तो आता त्याची तारीख विचारली जाऊ शकते. किंवा त्यावेळेस लास्ट 24लाच प्रश्न विचारला होता हा बघा, की म्हणजे केशवानंद भारती जजमेंट होती त्यामध्ये किती जजेस होते, 13 जज होते, 7/6 असं त्याचं जजमेंट आलं होतं. त्या व्यतिरिक्त त्याचे प्रिसाइडिंग जज कोण होते, म्हणजे सिक्री म्हणून होते, ते प्रिसाइडिंग जज होते. याच्यावर म्हणजे काय ते डिटेलिंगमध्ये चाललेले आहे, तेवढं बारकाईने आपला अभ्यास करायचा आहे. एक फक्त 4 तास द्या, त्याच्यामध्ये आपण डिटेलिंगमध्ये आपण पूर्णपणे हा विषय संपूर्णपणे समजून घेऊया. आणि फक्त समजून घेणार नाही, मी तुम्हाला सांगतोय ना, म्हणजे मी जर ह्या गोष्टी रिकॉल करू शकतो पूर्ण जसं जसं, जर स्टेट लिस्ट असेल किंवा कुठले आर्टिकल्स असतील, म्हणजे ट्रिक्स बघा तुम्हाला आज सांगतो बघा. सपोज उदाहरणार्थ तुम्हाला पहिले 12 आर्टिकल लक्षात ठेवायचे आहेत, तर मी कसं सांगेल तुम्हाला. पहिले 5 आर्टिकलसाठी बघा नारद ही ट्रिक आहे. नारद, आता नारदचं फुल फॉर्म कसा काढायचा. पहिला आर्टिकल म्हणजे काय, एन म्हणजे काय, नेम्स, म्हणजे आपलं जो संघराज्य आहे, इंडिया दॅट इज भारत विल बी द युनियन ऑफ स्टेट. हे जे आहे म्हणजे भारत हा एक संघ असेल, मग त्याच्यामध्ये कुठकुठले क्षेत्र आहेत, ते भारताचं नाव काय आहे, हे सर्व याच्यामध्ये आलं पहिल्या कलमामध्ये. दुसरं कलम जे आहे ते ऍडमिशन, ए पासून ऍडमिशन म्हणजे काय, जे क्षेत्र भारतीय भूभागाचा भाग नाहीये त्यांना नवीन भारतामध्ये नवीन घेत आहोत. म्हणजे जसं उदाहरण घ्यायचं झालं तर दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल, त्याच्यासोबतच गोवा असेल, पॉंडिचेरी असेल, हे आपण भारतामध्ये दुसऱ्यांकडनं घेतलेलं आहे, म्हणजे ट्रान्सफर झालेला आहे लँड. मग हे आर्टिकल 2 मध्ये कव्हर केलं जातं. ऍडमिशन, नवीन कुठल्याही क्षेत्राला जर भारताच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट केलं असेल किंवा नवीन राज्य निर्माण केलं असेल तर ते दुसऱ्या कलमामध्ये समाविष्ट केलं जातं. तिसरं आहे आर बघा. आर म्हणजे काय, रिऑर्गनायझेशन. कलम 3 जे आहे त्याच्यामध्ये आपलं जे क्षेत्र आहे राज्याचं किंवा देशाचं, ते कशाही पद्धतीने रिऑर्गनाइज केलं जाऊ शकतं. म्हणजे एखाद्या राज्याचं क्षेत्र कमी केलं जाऊ शकतं, वाढवलं जाऊ शकतं, किंवा एका राज्याचा पार्ट थोडा घेऊन दुसरीकडे अटॅच केला जाऊ शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर 7वी घटना दुरुस्ती असेल किंवा स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956चा, म्हणजे राज्य पुनर्निर्मिती कायदा जो होता 1956चा, याच्यानुसार बरेच क्षेत्र, म्हणजे हैदराबाद जे संस्थान होतं त्याच्यामध्ये मराठी स्पीकिंग पॉप्युलेशन जे होतं, मराठी बोलणारे लोक, ते हैदराबाद संस्थानापासून तोडून आपण परत कुठे जोडले, महाराष्ट्रामध्ये जोडले. किंवा बाकीचे मलबारमध्ये केरला नवीन राज्य निर्माण करण्यात आलं. म्हणजे जे भाषिक आधारावरती काही क्षेत्र एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जोडता येतात किंवा रिऑर्गनाइज करता येतं. म्हणजे आंध्र प्रदेशपासून तेलंगणा निर्माण केलं, म्हणजेच ते रिऑर्गनाइज झालं, म्हणजे आर आलं ते. त्याच्या पुढचं आहे बघा ए. ए इज रिलेटेड टू अमेंडमेंट. म्हणजे हे जे पहिले 3 कलम आहेत त्याच्यामध्ये जर कुठलेही काही बदल केला असेल, नावामध्ये बदल करतोय किंवा नवीन राज्य निर्माण करतोय किंवा नवीन राज्याला ऍडमिट करतोय देशामध्ये, किंवा त्याच्या व्यतिरिक्त नवीन राज्य निर्माण करतोय जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत, रिऑर्गनाइज करतो आपण त्याला, तर ते याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याशी रिलेटेड कुठली घटना दुरुस्ती असेल तर ते कलम 4 मध्ये आहेत. आणि 5 जे आहे ते डोमिसाईल. म्हणजे हे तुम्हाला फक्त उदाहरण देतो, हे सगळ्याच गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीने पूर्णपणे तो विषय म्हणजे पुन्हा बाकी राहणारच नाही अशा पद्धतीने प्रिपेअर करून घेईल. आणखी उदाहरण द्यायचं झालं तर बघा, नागरिकत्व मिळवण्याच्या कुठल्या पद्धती आहेत, म्हणजे कुठल्या पद्धतीने नागरिकत्व मिळवता येतं, तर ते बाय बर्थ असतं, म्हणजे जन्मतः मिळवता येतं, किंवा बाय डिसेंट म्हणजे वंश परंपरागतरित्या मिळवता येतं, किंवा त्याच्यानंतर बाय रजिस्ट्रेशन. म्हणजे काय, एक शब्द सांगतो तुम्हाला बघा, बद्रीनाथ आओ. बद्रीनाथ आओ. आता बाय बर्थ, बाय डिसेंट, बाय नॅचरलायझेशन, बाय रजिस्ट्रेशन, बद्री आर येतं तिथं म्हणून. हा, त्याच्यानंतर मग आओ म्हणजे काय, एक आहे आसाम अकॉर्ड आहे एओ म्हणजे, आणि दुसरं ए जे आहे ते ॲक्विजिशन ऑफ टेरिटरी. म्हणजे हे असं लक्षात ठेवलं. किंवा टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप, नागरिकत्व कशा पद्धतीने रद्द होऊ शकतं, मग त्याला शब्द तयार केला मी. समजा रेताड. रेताड म्हणजे काय, रिनन्सिएशन, टर्मिनेशन आणि डिप्रायव्हेशन. म्हणजे कशा पद्धतीने त्याचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं, हे उदाहरणं सांगितलं मी तुम्हाला. हा पूर्ण विषय तुम्हाला असं सगळ्या ट्रिक्समध्ये उलाला लेओ हा फील येईल तुम्हाला हा विषय शिकल्यानंतर. म्हणजे एकदम डिटेलमध्ये कुठलाही सेक्शन राहणार नाही. आणखी उदाहरण द्यायचं झालं तर बघा, याच्यामध्ये सपोज गव्हर्नर आहे आणि राष्ट्रपती आहे, प्रेसिडेंट.
त्यांच्यासमोर वेगवेगळे बिल येतात सायनिंगसाठी, म्हणजे मनी बिल असेल किंवा ऑर्डिनरी बिल म्हणजे सामान्य विधेयक असेल किंवा धन विधेयक असेल किंवा वित्त विधेयक असेल, त्याच्यासाठी कुठली कुठली प्रोसिजर आहे, मग त्यांच्यासमोर पर्याय कुठले असतात. समजा प्रेसिडेंट समोर जर एखादं बिल आलं, ऑर्डिनरी बिल असेल, तर त्याला ट्रिक काय केली आपण, अशी ट्रिक आहे बघा. आवर म्हणजे काय, ए म्हणजे असेंट, डब्ल्यू म्हणजे विथ होल्ड, आर म्हणजे रिटर्न. हे प्रेसिडेंटकडे ऑप्शन असतील ऑर्डिनरी बिलसाठी, सामान्य विधेयकासाठी. तेच गव्हर्नरकडे जर ऑप्शन असतील सामान्य विधेयकासाठी, ते असतील आवर रे. आता बघा आवर रे म्हणजे काय, ए म्हणजे असेंट, डब्ल्यू म्हणजे विथ होल्ड, आर म्हणजे रिटर्न आणि हे रे म्हणजे रिझर्व. बिल रिझर्व करू शकतो गव्हर्नर, जे राज्यपाल आहेत ते राष्ट्रपतीच्या कन्सिडरेशनसाठी. मग पुन्हा हे रिझर्व केलेलं बिल जे आहे ते परत राष्ट्रपतीकडे गेलं, मग राष्ट्रपतीकडे दोन पर्याय असतात, एकतर असेंट देणं, त्याला मान्यता देणं, किंवा विथ होल्ड करणं, किंवा रिकन्सिडरेशनसाठी सुद्धा सामान्य विधेयक राष्ट्रपती पाठवू शकतात. परंतु ते पाठवल्यानंतर 60 दिवसामध्ये त्या राज्याच्या जे विधानमंडळाने ते कन्सिडर करायचं असतं. आणि जे त्यानंतर रिकन्सिडरेशन नंतर जर बिल आलं तर ते पुन्हा प्रेसिडेंटवर बाइंडिंग नसतं, त्याला मान्यता द्यायलाच पाहिजे राष्ट्रपतींनी. म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला खरंच सांगतो, 4 तास द्या फक्त, याच्यामध्ये या विषयामध्ये कुठेच काहीच राहणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये अमेंडमेंट असतील किंवा त्याच्यानंतर वेगवेगळे आर्टिकल्सचे कलम आहेत, ते पूर्णपणे तुम्हाला पूर्ण हे सूत्रामध्ये कलम करून घेतो तुमचे पूर्णपणे. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्याच्यासाठीच तुम्हाला हे उदाहरण दिलं, नारद हे पहिल्या गोष्टीसाठी. किंवा आणखी पुढचे 5-10 कलम सांगतो तुम्हाला. हे 5 कलम तर झाले बघा. नारद, एन म्हणजे नेम, ए म्हणजे ऍडमिशन, आर म्हणजे रिऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर ए म्हणजे अमेंडमेंट आणि डी म्हणजे डोमिसाईल, म्हणजे ते सिटिझनशिपशी रिलेटेड आहे. त्याच्या पुढचं बघा, जर बघायचं झालं तर IPO, ACP, शीला, हे झाले बघा आपले 14 आर्टिकल पर्यंत आपण झालो. कसं, आय म्हणजे काय, इंडियामध्ये आल्यानंतर सिटिझनशिप कशी भेटू शकते त्याला, किंवा पाकिस्तानमधून इंडियामध्ये आल्यानंतर त्याला कसं नागरिकत्व मिळू शकतं. ओ म्हणजे आउटसाइड इंडिया राहतोय, भारताच्या बाहेर राहतोय, तर मग त्याला नागरिकत्व कसं भेटू शकतं. किंवा ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप, इतर देशाचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, हे आपण त्या आर्टिकलमध्ये पाहत असतो. किंवा ACP मधलं सी जे आहे, कंटिन्युएशन ऑफ सिटिझनशिप, नागरिकत्व तुम्हाला मिळालं असेल ते कंटिन्यू राहतं, अनलेस त्याला काही बाकीचे प्रोव्हिजन दिले आहेत, त्याच्याबद्दल प्रोव्हिजन आहे. पी म्हणजे पार्लमेंट, की पार्लमेंटला म्हणजे संसदेला एम्पॉवर केलेलं आहे नागरिकत्वाच्या संबंधित जे काही कायदे बनवायचे आहेत, त्याच्यानुसार वेगवेगळे कायदे बनवलेले आहेत, आपण ते पण अभ्यासत असतो. त्याच्यानंतर आहे बघा SILA. एस म्हणजे स्टेट, म्हणजे देश काय असेल, राज्य काय असेल, त्याच्यामध्ये युनियन गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, किंवा त्याच्यानंतर लोकल गव्हर्नमेंट असेल, किंवा कुठलंही कॉर्पोरेशन असेल गव्हर्नमेंटच्या वतीने काम करणारं, तर स्टेटच्या डेफिनेशनमध्ये त्या गोष्टी येतात. आय म्हणजे काय, एनी लॉ इनकन्सिस्टंट, आय म्हणजे इनकन्सिस्टंट, एनी लॉ इनकन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट विल बी स्ट्रक डाऊन, म्हणजे तो हाणून पाडला जाईल विसंगत जर असेल तो मूलभूत हक्काशी. किंवा त्याच्यानंतर पुढचं जे LA आहे म्हणजे लॉ, इक्वॅलिटी बिफोर लॉ, जे आपण म्हणलं की कलम 14 जे आहे, मग ह्या अशा पद्धतीने आपण कलम बघितले. म्हणजे तुम्हाला 1 पासून 14 पर्यंतचे कलम हे उजळणीसारखं एक पाडा बनल्यासारखंच बनतं. तुम्हाला इनिशियली थोडंसं अवघड वाटू शकतं, एक 5-6 वेळा तुम्ही त्या गोष्टी रिकॉल केल्या, तुम्हाला ही गोष्ट म्हणजे हातचा खेळ वाटेल. म्हणजे सगळे कलम तुम्हाला A to Z कलम आणि A to Z अमेंडमेंट सुद्धा करू शकतो, पण ती आवश्यकता नाहीये. जेवढ्या इम्पॉर्टंट आहेत तेवढ्याच आपण करून घेऊ. प्रत्येकासाठी मी ट्रिक देईल तुम्हाला. म्हणजे बघा, आणखी उदाहरण जर द्यायचं झालं तर शेड्युल्ड एरिया आणि ट्रायबल एरिया मध्ये तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की 6व्या शेड्यूलमध्ये 4 राज्य आहेत, तर ते 4 राज्य पुन्हा पुन्हा कन्फ्युजन होऊ शकतं, कुठली 4 राज्य आहेत. तर त्याची ट्रिक आहे बघा, अमेठी राम. अमेठी राम म्हणजे काय, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, हे 4 राज्य आहेत. हे झालं, त्याचं ट्रिक झाली. किंवा इनर लाईन परमिट, काही क्षेत्रामध्ये जाण्यासाठी इनर लाईन परमिटची आवश्यकता असते बघा, ILP म्हणतो आपण. ते कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये आहे तर ते लक्षात कसं ठेवायचं, तर अरुणामामी म्हणजे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, ही अशी ट्रिक आहे याची. किंवा जो 5वा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले राज्य येतात, तर त्याची ट्रिक आहे बघा, मोगरा, हिमाच्छादित मोगरा आणि झाड. म्हणजे कसं, हिमाच्छादित म्हणजे कुठलं, हिमाचल प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, छ म्हणजे छत्तीसगड असेल, दी म्हणजे ओडिसा, ठीक आहे, किंवा नंतर पण घेऊ शकतो आपण ते, आणि त म्हणजे तेलंगणा. त्याच्यासोबतच पुन्हा मोगरा म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये, ही ट्रिक झाली तुम्हाला सांगतोय. तर या सर्व गोष्टी आपण अभ्यासणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी काहीच राहणार नाही. म्हणजे प्रत्येक बारकाव्यासहित अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपण फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क ज्यावेळेस अभ्यास करत असतो
त्यावेळेस म्हणजे कलम आहेत वेगवेगळे, त्याच्या कलमाला जे रिझनेबल रिस्ट्रिक्शन काही बंधनं टाकलेली आहेत अधिकारांवरती सुद्धा, काही वाजवी बंधनं ज्याला आपण म्हणू, म्हणजे रिझनेबल रिस्ट्रिक्शन, तर ते कशा पद्धतीचे आहेत, मग ते कुठले कुठले आहेत. उदाहरण जर द्यायचं झालं तुम्हाला, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनवरती कुठले कुठले बंधनं आहेत, किंवा त्याच्याशी संबंधित अमेंडमेंट, पहिली अमेंडमेंटनी कुठले बंधन आणखी ऍड केले, किंवा 16वी घटना दुरुस्ती होती त्यांनी कुठले बंधन ऍड केले, म्हणजे इतक्या डिटेलमध्ये बारकाव्याने आपण हा विषय शिकणार आहोत. फक्त गोष्ट एकच आहे की मला आपल्याकडनं प्रतिसादाची अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण जर प्रतिसाद दिला तर हे व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूब रिकमेंड करेल आणि मी पोहोचू शकेल लोकांसाठी. म्हणजे जो उत्साह पाहिजे ना मला आपल्या प्रतिसादाचा, तो उत्साह भेटला ना, मग तुम्हाला कळेल आपण कशा पद्धतीचं मॅजिक करू. तर एवढं बोलून हे लेक्चर संपूया आपण. धन्यवाद.